रक्ताचे डाग बाहेरून टाळा लावलेला. 32 वर्षे उमा अंगणवाडी सेविकामध्ये कामाला गेली, परंतु पुन्हा घरी परतलीच नाही. आणि जेव्हा या घटनेचा उलगडा झाला, अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरमध्ये महिला अत्याचाराची ही थरारक घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरलाय. नेमका अंगणवाडी सेविकेमध्ये कामाला गेलेल्या उमा यांच्याबरोबर काय झालं ते पाहू चला. एकीकडे विधानसभाच्या निवडणूक लागल्यात, त्याच्या आचारसंहिता चालू आहेत आणि तरी देखील महाराष्ट्रामध्ये एवढं भयंकर कृत्य घडतंय याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. राजकीय नेते फक्त आपल्या कामात लागलेत. नेत्यांनी पोलिसांना पूर्ण बंदोबस्तमध्ये अडकून ठेवलंय. आणि दुसरीकडे अशा भयंकर घटना. अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यातील चिचोंडी पाटील इथे ही घटना घडली. चिचोंडी पाटीलमध्ये एक अंगणवाडी सेविका आहे. ती गावापासून थोडी दूर आणि एका नदीच्या कोपऱ्यावरती आहे. आणि त्याच अंगणवाडीमध्ये उमा महेश पवार वय वर्ष 32 या महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. उमा नेहमीप्रमाणे आपल्या अंगणवाडीमध्ये गेले. त्या दिवशी मुलांना मिळणारा पोषक आहार त्याचं वाटप करणार होत्या. परंतु संध्याकाळ होऊन गेली. उमा परत घरी आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या पतीने उमा यांना फोन केला, परंतु फोन स्विच ऑफ आला. त्यामुळे उमा यांचे पती महेश पवार अंगणवाडी सेविके येथे त्यांना पाहण्यासाठी गेले, परंतु अंगणवाडीला बाहेरून टाळा होता. त्यांनी उमाचा भरपूर शोध घेतला, परंतु त्यांना उमा कुठेही सापडली नाही. अखेर त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं. उमा सकाळी अंगणवाडी सेविकेमध्ये आल्या होत्या, पण घरी आल्या नाही. गावातल्या लोकांनी देखील त्यांचा शोध घेण्यास सुरू केलं. गावकऱ्यांनी सर्वांनी अंगणवाडी सेविकेला जो टाळा लावला होता तो टाळा तोडून टाकला. आणि जसं गावकरी अंगणवाडी सेविकेमध्ये गेले तर तिथे त्यांना रक्ताचे डाग, काही कपडे आणि काही केस सापडले. अंगणवाडी सेविकेमधील हे दृश्य पाहून गावकरी पती महेश पवार यांचा थरकाप उडाला. गावकऱ्यांनी तात्काळ या घटनेबद्दल गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरे यांना याबद्दल माहिती दिली. पोलीस पथक चिचोंडी पाटील या गावातील अंगणवाडी सेविकेमध्ये घटनास्थळी दाखल झालं. पूर्ण घटनेची पाहणी केली. शाळेमध्ये काही रक्ताचे डाग, कपडे वगैरे पडलेले होते. पोलिसांनी देखील उमा यांचा शोध घेतला, परंतु उमा त्यांना काही कुठं आढळल्या नाही. पोलिसांना असा काही पुरावा मिळाला, त्या आधारे त्यांनी सुभाष बर्डे वय वर्ष 25 याला ताब्यात घेतले आणि पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. अगोदर त्यांनी ओढवाओढवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या आणि आरोपी सुभाष बर्डे बोलत्या पोपटासारखा बोलू लागला. सुभाष बर्डे या आरोपीची मुलगी अंगणवाडीमध्ये शिकत होती. त्यामुळे अंगणवाडीमध्ये त्या दिवशी मुलांना पोषक आहार वाटण्याचं काम चालू होतं. म्हणून उमा पवार यांनी आरोपी सुभाष बर्डे याला मोठ्या आदराने फोन करून सांगितलं, तुमच्या लहान मुलीला जे काही अंगणवाडीमध्ये भेटतं ते तुम्ही घेऊन जा. तेव्हा सुभाष बर्डे हा त्या अंगणवाडीमध्ये गेला. अंगणवाडी गावापासून थोडी दूर असल्यामुळे त्या अंगणवाडीमध्ये कोणीच नव्हतं. फक्त उमा पवार या एकट्याच होत्या. एकट्या उमा पवार यांना बघून आरोपी सुभाष बर्डे याची नियत फिरली. तो अगोदर अंगणवाडीच्या बाहेर गेला आणि आजूबाजूला कोणी दिसतंय का याचं निरीक्षण केलं. आजूबाजूला कोणी नसताना पुन्हा अंगणवाडीत गेला. 32 वर्षे उमा पवार यांच्याबरोबर जोर जबरदस्ती करू लागला. तेव्हा उमा पवार आणि सुभाष बर्डे यांच्या दोघांमध्ये हातापाई झाली. घाबरलेल्या उमा पवार त्यावेळेस जोरजोरात ओरडू लागल्या. उमा पवार जोरजोरात ओरडताय म्हणून आरोपी सुभाष बर्डेने उमा पवार यांचं डोकं जोरामध्ये भिंतीवरती आदळलं आणि याच घटनेमध्ये उमा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु आरोपी सुभाष बर्डे याला अंगणवाडीमधून उमा पवार यांचा पुरावा नष्ट करायचा होता, म्हणून त्यांनी जवळच असलेल्या नदीमध्ये त्यांना फेकून दिले. ते म्हणतात ना, गुन्हा किती मोठा केला तरी तो कधी लपत नाही. असंच सुभाष बर्डे बरोबर घडलं. परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला. इकडे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा रंगधुमाळ चालू आहे, तर दुसरीकडे महिलांबरोबर अशा भयंकर घटना होतात. आता ह्या सर्व होणाऱ्या घटना कधी थांबतील? मित्रांनो, या घटनेवरती आपल्याला काय वाटतं? पोलिसांनी आणि महाराष्ट्र सरकारने काय करायला पाहिजे यावरती